कागद वाचत त्यामध्ये लिहिलं होतं की मी किरण काळेनं एका विशिष्ट समाजाच्या भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार केला. 3 दिवसांची जी पीसी माझी घेतली त्या काळात प्रचंड छळ ह्या सगळ्या यंत्रणेने माझा केला. तू आमचे नेतृत्व मान्य कर, तुला आम्ही या गुन्ह्यातनं बाहेर काढतो, तुझा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची उपस्थितीत करतो. पण मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शरण येणारा योद्धा नाहीये, मी संघर्ष करणारा योद्धा आहे. म्हणजे बंदकीच्या त्या ठिकाणी नॉटवरती तुम्ही लोकांना पिस्तुले लावून त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने विरोध करण्यासाठी आटापिटा करणार असाल तर नगरच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये पत्रकारांनी घेरला आणि प्रश्न विचारले की काय हा भ्रष्टाचार नाही, तुम्ही सांगा आम्हाला. त्याची उत्तर देताना ते कॅमेऱ्यावर तोंड लपून पळत होते. या शहरामध्ये हिरवा गुलाल जर कधी पाहिला असेल सगळ्यात पहिल्यांदा तो स्वर्गीय अरुण बलबीम जगताप यांच्या निवडणुकीमध्ये या शहरानं पाहिला. नमस्कार, द अहिल्यानगरमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी प्रियांका पाटील शेळके. महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे ते इलेक्शन सुरू आहे आणि महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू असताना वेगवेगळ्या नेते मंडळींसोबत आपली चर्चा सुरू आहे ती नगरच्या विकासाच्या मुद्द्यांवरती आणि नगरच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टींवरती. आज माझ्यासोबत जे काही पाहुणे आहेत त्यांचं नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाला माहित आहे की त्यांची भूमिका काय आहे. स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका असणारे किरण काळे यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे महानगर प्रमुख आहेत आणि खऱ्या अर्थानं मशाल धगधगती ठेवणं आणि मशाल पेटवती ठेवणं हे सगळ्यात मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे. आज या अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा त्यांच्याकडनं घेणार आहोत. विरोधक ज्या पद्धतीनं या प्रशासनाचा वापर करतात, आरोप प्रत्यारोप करतात, या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्याशी बातचीत करायची आहे. चला तर मग भेटूयात किरण काळे यांना. किरणजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. सध्या वातावरण आहे महानगरपालिका निवडणूक, जोरदार प्रचार सुरू आहे. तर सगळ्या जे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सगळ्याच मंडळींचं सगळं काही बरं चाललंय. मात्र मला सगळ्यात आधी प्रेक्षकांनाही मी सांगेल की दरम्यानच्या काळामध्ये किरणजींनी जे काही मुद्दे घेतले होते, लोकसभा विधानसभा असेल त्या काळामध्ये आपली बरीच ऑन रेकॉर्ड ही भेट व्हायची. मात्र दरम्यानच्या काळामध्ये एक मोठा मॅटर झाला, सगळ्यांनाच माहितीये जो कशा पद्धतीने झाला. अत्याचाराच्या त्या प्रकरणानंतर मी ऑन रेकॉर्ड किरणजी तुम्हाला आजच भेटतीये. त्या काळातही आपली भेट झाली होती पण ती अत्यंत वेगळी की तुम्ही त्या गाडीत होतात, आपलं बोलणंही झालं होतं, लोक कशा पद्धतीने बिहेव करत होते ही सत्य परिस्थिती आहे. मी पुन्हा तिथेच येईल. 150 कोटी रस्ता घोटाळा ज्याच्यावरती तुम्ही आवाज उठवला होता, एकटेच या ठिकाणी भांडत होतात, बोलत होतात, अगदी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक मुद्दे बाहेर काढले होते. त्याचं फलित म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं का? काय की तुम्ही आता म्हणालात की सत्ताधाऱ्यांचं बरं चाललंय, त्यांचं बरं चाललंय, पण या शहरातल्या जनतेचं काही बरं चाललेलं नाही. अलग लक्षात. आणि त्यांचं बरं चाललं नाहीये जनतेचं या शहरातल्या, म्हणूनच त्या ठिकाणी या शहरातले 2016 पासून ते अगदी 2024 पर्यंत जे रस्ते झाले, जवळपास ते आम्ही लिस्ट आउट केले सगळं 778 रस्ते आहेत. थोडे तिडके नाही आहेत, गल्लीबोळातले रस्ते आहेत. शेवटी बेसिक गरज जी असते, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईट, हे महापालिकेचे सगळे मुद्दे आहेत. त्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री असणाऱ्या जे स्वतःला आता एक लाडका भाऊ देवा भाऊ मिरवतात त्या देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही मागणी केली की तुम्ही चौकशी करा या घोटाळ्याची. 2 दिवस उलटत नाहीत त्या ठिकाणी, तेच रात्री घरामध्ये पोलीस शिरतात. ज्याला या संदर्भामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींना मुंबईमध्ये पत्रकारांनी घेरला आणि प्रश्न विचारले की काय हा भ्रष्टाचार नाही, तुम्ही सांगा आम्हाला. त्याची उत्तर देताना ते कॅमेऱ्यावर तोंड लपून पळत होते. हे अशी तर ही माणसं आहेत, त्यांचे ते फेस करायची सुद्धा हिंमत त्यांच्यात नाही. पण रात्री हे घरी पोलीस पाठवायला चुकत नाहीत. रात्री 1:30ची वेळ होती. घरामध्ये मी, माझी बायको, माझा मुलगा आणि माझी मुलगी आम्ही घरामध्ये होतो. गेट वाजलं, खिडकीतनं पाहिलं तर गणवेशात काही त्या ठिकाणी 2 पोलीस, एक लेडीज त्या ठिकाणी दिसल्या, एक अधिकारी, एक जेंट्स होते. विचारलं काय, तर की बोलायचं आपल्याशी. ठीक आहे, आता पोलीस काय माझ्यासाठी नवीन विषय नाहीये, राजकीय प्रक्रियेत अनेक वेळा असा प्रसंग येत असतो. दार उघडलं तर पाहतो तर काय समोरनं हे दोनाचे कधी 30-35 झाले कळालं नाही. या बाजूला पोलीस, घराच्या बॅक साईडला पोलीस गेले,
दारामध्ये एक तिथं मोठा पिंजरा लागला, त्या ठिकाणी 2 मोठ्या गाड्या लागल्या, टू व्हीलरवरती बरेच पोलीस होते. नंतर मला समजलं की माझ्या घरावरती साधारणतः संध्याकाळी 8 वाजल्यापासून त्या ठिकाणी पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये त्या ठिकाणी पाळत ठेवली होती. बरं, यात दबाव कुणाचा? तर शहराच्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटांचा. म्हणजे मी घरी आल्यापासून मी कुठे बाहेर तर जात नाही ना, हे सगळं ट्रॅक केलं. त्यानंतर मला ताब्यात घेतलं. ताब्यात घेत असताना त्या ठिकाणी मी विचारलं, ठीक आहे मी येतो आपल्याबरोबर, मला सांगा तर खरं की तुम्ही का मला घेऊन जाताय? कुणीच काही सांगायला तयार नाही. माझ्या कुटुंबियांनी विचारलं की ठीक आहे तुम्ही घेऊन जाताय, सांगा आम्हाला की कुठे घेऊन चाललाय. एक तर त्यातले अनेक चेहरे अनोळखी होते पोलिसांचे सुद्धा. त्यामुळे नेमकं ते पोलिसच का, इथपासून मला शंका येऊ शकते ना. कारण काय की ह्या शहराचं केव्हाच यांनी बीड आणि बिहार करून टाकलेलं आहे. म्हणजे काय बीडला जे घडतं, जे काही गुन्हेगारीकरण झालेलं आहे राजकारणाचं, ते फक्त बीड पुरतच नाही, हे पुरी इथला पॅटर्न येतो. बीडला नंतर जाऊन तो आणखी मोठा झाला, हा भाग निराळा आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनची जे काही डाव्या हाताची तिथली डीबीची रूम आहे तिथे येऊन बसवलं. तोपर्यंत सुद्धा यांनी मला चकार शब्द सांगितला नाही की का आणलंय. मी विचारलं की कुठे मर्डर झालाय का शहरामध्ये, मला कशात नेमकं कशात तुम्ही उचलला काय? एवढी मोठी मुवमेंट एका सामान्य कार्यकर्त्याला उचलण्यासाठी 30-35 पोलीस येतात, एवढा फौजफाटा घेऊन येतात, एवढी मोठी मुवमेंट. माझ्या हातात त्यांनी एक कागद टेकवला. तो कागद वाचला. एक कागद वाचलं, त्यामध्ये लिहिलं होतं की मी किरण काळेनं एका विशिष्ट समाजाच्या भगिनीवरती त्या ठिकाणी बलात्कार केला. काही क्षण शून्य व्हायला झालं की आजपर्यंत आपण राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि या सगळ्याच महिलांचा आदर करून त्या विचारावरती आपण चालत आलो. एवढा म्हणजे माझी आई शिक्षिका आहे, हे काय शिक्षिकेचा मुलगा आहे मी. कधीच मनामध्ये आपले असे वाईट विचार नाहीत. आणि खरी स्टोरी अशी की ज्याला माझा बेल त्या ठिकाणी ठेवण्यासाठी मेहरबान न्यायालयामध्ये, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टमध्ये हा विषय समोर आला आणि त्या ठिकाणी कोर्टानं आयोगना विचारलं, DYSPना, की तुम्ही त्यांच्यावर ते अलिगेशन त्या ठिकाणी ठेवलंय फिर्यादीनं, त्याचा तपास काय केला? तर हे कुठले कागद त्या ठिकाणी पोलीस देत नव्हते, तपासाची प्रगती तिथं मांडत नव्हते. ज्याला कोर्टाने त्यांना प्रेस करून सांगितलं की गंभीर गुन्हा आहे, याच्यातल्या काही फॅक्ट्स ज्या आहेत त्या तपासात मी PC 3 दिवसांची घेतली बरं का, तर त्याच्या फॅक्ट्स मांडा आमच्या समोर. स्वतः DYSPचा ऑल रेकॉर्ड त्या ठिकाणी रिपोर्ट आहे की किरण काळे आणि संबंधित फिर्यादी महिला यांच्यामध्ये उभ्या आयुष्यात कधीच, जे फिर्यादी म्हणत होते ना की फिर्यादी की आमचा फोनवरती वारंवार संपर्क होता, आमचा CDR SDR त्या ठिकाणी सांगतोय, कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्ड्स, आमचा संपर्क झालेला नाही. आणि जे घटनास्थळ दाखवलं होतं बलात्काराचं, तर ते होतं शिवसेनेचं चिते रोडवरचं भर वस्तीतल्या गर्दीच्या ठिकाणी असणारं माझं कार्यालय. म्हणजे ते शनी शिंगणापूर आहे एक प्रकारे, त्याला दरवाजाच नाहीये, त्याला कुठली काच पण नाहीये, ओपन आहे, कुणी या कुणी जा. काही शेवटी लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आम्ही बसतो, लोकांची प्रश्न सोडायला बसतो. तिथे ते घटना घडण्याचं त्या ठिकाणी दाखवलंय. त्यामुळे 3 दिवसांची जी PC माझी घेतली त्या काळात प्रचंड छळ ह्या सगळ्या यंत्रणेने माझा केला बरं का. म्हणजे एखाद्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सिस्टीमचा गैरवापर करून कसा केला जाऊ शकतो याचा मी स्वतः व्हिक्टीम त्या ठिकाणी राहिलो. देशामध्ये EDची कारवाई होते ते अनेक वेळा आपण पाहतो. म्हणजे आमचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब, तिथे त्यांना तुम्ही 3 महिने 100 दिवस डांबलं ना तुरुंगामध्ये, आणि शेवटी EDच्याच कोर्टाने सांगितलं की यांच्यावरचे एकही आरोप जे आहेत ते खरे नाही आहेत. तसं ज्याला किरण काळेचा जामीन त्या ठिकाणी झाला त्याला मेहरबान न्यायालयाचं त्या ठिकाणी ऑल रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. इट सीम्स दॅट इट इज अ काउंटर ब्लास्ट ऑफ ॲलिगेशन्स मेड बाय किरण काळे अबाउट करप्शन डन इन अहिल्यानगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हे ते सांगतायत. 31 दिवस त्या ठिकाणी मला नाशिक सेंट्रल जेल जे आहे त्या ठिकाणी ठेवलं गेलं. वास्तविकता आधी माझा MC झाला तर मला नगरच्या सब जेलला आणलं. त्यावेळेस आपणही त्या ठिकाणी होतात, भेट झाली होती आपली. प्रत्यक्षदर्शी आहात. म्हणजे गंगाजल असेल किंवा एखादी वेब सिरीज असेल, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे सिनेमॅटिक सीन्स असतात
थरार असतो सगळा, तो ऑनस्क्रीन 70 mm च्या पडद्यावरती आपण पाहतो, पण तो किरण काळेनं प्रत्यक्ष आयुष्यात त्या विषयी अनुभवला. या शहरातल्या तथाकथित कार्यसम्राट नेतृत्वाचे गुंड टुकार कार्यकर्ते सबजेलच्या बाहेर त्या ठिकाणी घोळक्यानं उभं राहून टॉन्टिंग करत होते. अरे बलात्कारी आला, ए बलात्कारी. अरे तुम्ही महाराष्ट्राचा बिहार केला आम्ही उगीच म्हणत नाही. एक तर गुन्हा खोटा बरं का, आणि त्याच्यातनं अशा पद्धतीने मानसिक खच्चीकरण करायचं. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जेल प्रशासनाचे जे अधिकारी तिथले होते सबजेलचे, मला 1 तास ताटकळत त्या ठिकाणी जेलच्या गेटवरती थांबवलं गेलं आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला इथे घेऊ शकत नाही. मी कारण विचारलं तर त्यांनी खासगीत असं कारण सांगितलं की इथे तुमच्या जीवाला आतमध्ये धोका आहे. म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा की जे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून आपण याच्याकडे पाहतो, तर तिथे सुद्धा किरण काळे सुरक्षित तुम्ही ठेवू शकत नाहीत. याचा अर्थ जेलमध्ये आत जे लोक आहेत, तिथे बसलेले गुन्हेगार जे आहेत, त्या गुन्हेगारांचा आका जो आहे तो एवढा स्ट्रॉंग आहे की आतमध्ये सुद्धा त्याचं मेसेजिंग, मी आज जाण्यापूर्वी इंटेलिजन्सचा पोलिसांचा रिपोर्ट होता. म्हणजे मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा एवढं प्रेशर त्या ठिकाणी होतं. शेवटी मला त्यांनी नाशिक सेंट्रल जेलला पाठवलं. 31 दिवस नाशिक सेंट्रल जेलला असताना सुद्धा आतमध्ये प्रचंड वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी मी घेतले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण साधा मंगळसूत्र चोर सुद्धा यांचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. मंगळसूत्र चोरणारा, चोऱ्या करणारा, त्या ठिकाणी हाफ मर्डर करणारा, लोकांच्या प्रॉपर्टीमध्ये इलिगली प्रवेश करून ताबेमारी करणारा, आतमध्ये सुद्धा हे सगळे लोक जे आहेत त्यांनी मला आत घेरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पोलिसांना मला जेलच्या आतमध्ये पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं. जेलच्या आतमध्ये बरं का, पोलीस प्रोटेक्शन आतमध्ये. त्याच्यामुळे ते 31 दिवस कसे काढले ते माझं मला माहिती आहे. किरणजी, तुम्ही हे सगळं जे सांगताय ते खऱ्या अर्थानं थरार आणणार आहे. हे सगळं जे घडत होतं ते फक्त किरण काळे यांना थांबवण्यासाठी, त्यांना खचवण्यासाठी. एक महत्वाचा प्रश्न आहे, 31 दिवसाच्या या सगळ्या महाभारतानं किरण काळे थांबले का? मला वाटतं की त्यांना फक्त किरण काळेला थांबवायचं नव्हतं, तर त्यांना ह्या शहरातल्या जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा जो एक प्रातिनिधिक आवाज आहे. 3.5 लाख मतदार या शहरात आहेत, 5-6 लाख लोकसंख्या या शहराची आहे. त्यांचा जो आवाज किरण काळे त्या ठिकाणी आहे, भ्रष्टाचाराविरुद्ध, या शहरातल्या दहशत, गुंडगिरी, दादागिरी विरुद्ध लढणारा, तो आवाज त्यांना थांबवायचा होता. पण जेलमध्ये असताना त्या ठिकाणी माझ्या हातात एक खूप सुंदर गोष्ट लागली. ते म्हणजे एक पुस्तक माझ्या हातात पडलं. ते होतं रणजित देसाईंचं श्रीमान योगी. आमचं तुमचं सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, 1200-1300 पानांचा ते मोठा ग्रंथ आहे तो. मी अक्षरशः तो आधाशासारखा 2 वेळा वाचून काढला, 2 वेळा. आणि महाराजांनी ज्या पद्धतीनं संघर्ष केला आणि एक स्वराज्य निर्माण केलं, तर ते वाचताना माझ्या लक्षात आलं की आपली लढाई ही त्याचवर खूप छोटी लढाई आहे. प्रचंड दैदिप्यमान काम अशा महापुरुषांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे संविधानामध्ये विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि या शहराची गरज आहे की जर या शहराला खऱ्या अर्थानं दहशतीतनं स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नाउमेद न होता, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण न होऊ देता त्या ठिकाणी लढत राहावं लागेल. आणि मी त्या ठिकाणी लढत राहणार आहे. एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. हा खूप म्हणजे ऑन रेकॉर्ड मी पहिल्यांदाच बोलतोय, ह्याच्या आधी कुठंच बोललो नाही मी हा विषय. मी जेलमध्ये असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचा दबाव माझ्यावरती आणण्यासाठी खूप वेगळ्या टॅक्टिक्स त्या ठिकाणी या शहराच्या तथाकथित कार्यसम्राटांनी केल्या. एक इन्फॉर्मेशन मला अशी आत असताना मिळाली की माझ्यावरती आणखी एक गुन्हा दाखल करायचा प्रयत्न सुरू होता जेलमध्ये असताना. गोंदियामध्ये जो नक्षलाईट एरिया म्हणून ओळखला जातो, म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती तिथं आहे. आपण जे जगतो हे आणि ते खूप काळाच्या अजूनही मागे आहेत. तर त्या गोंदियामध्ये त्या ठिकाणी बालाघाट ते गोंदिया अशी एक टीप पोलिसांना मिळाली तिथल्या, की काहीतरी मुवमेंट होणार आहे. रावणगाव नावाचे गाव त्या ठिकाणी आहे, तिथं बॅरिकेटिंग केलं गेलं. एक 2 व्हीलर त्या ठिकाणी आली आणि त्या 2 व्हीलरवरती एक इसम त्या ठिकाणी होता.
ज्याला पोलिसांनी त्याला थांबवलं, त्याची झडती घेतली, तर त्याच्याकडं त्या ठिकाणी 2 गावठी कट्टे आणि 10 जिवंत कारतूस सापडली. त्याची पीसी त्या ठिकाणी न्यायालयाने त्यावेळेस दिली. चौकशी केली तर त्या पीसी मध्ये त्यांनी जबाब दिला होता की मला किरण काळेंनी कोर्टामध्ये ज्याला मला बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये नेलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हे घेऊन ये, आपल्याला एक मोठं काम करायचंय. मग त्या केसमध्ये यांचा इरादा असा होता या शहराच्या कार्यसम्राटांचा की माझी त्या ठिकाणी कस्टडी नाशिक जेलमधनं घ्यायची, मला बाय रोड गोंदियामध्ये त्या ठिकाणी तपासासाठी न्यायचं. आणि तिथला तपास हा काय साधा तपास नसतो. तिथं रात्रीच्याला मुवमेंट सुद्धा चालत नाही. अनेक प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी नक्षलवादी लोकांचे होत असतात. तिथे टॉर्चरिंग सुद्धा खूप केलं जातं तिथल्या जेलमध्ये. आणि तिथे पीसीत ठेवायचं, रात्रीची वेळ दाखवून जेलमध्ये टाकायचं. माझ्यावरती तुरुंगाच्या आतमध्ये हल्ले त्या ठिकाणी करायचे. माझं त्या ठिकाणी प्रचंड अत्याचार माझ्यावरती करायचे. मला व्यसन घालण्याचा प्रयत्न करायचा. मला शरण कसं आणता येईल त्यासाठी सगळ्या टॅक्टिक्स वापरायच्या. मला ऑफर सुद्धा दिली होती ना या कार्यसम्राटांनी जेलमध्ये आणि पीसी मध्ये असताना प्रशासनाच्या माध्यमातून की तू शरण आहे, तू आमचे नेतृत्व मान्य कर, तुला आम्ही या गुन्ह्यातनं बाहेर काढतो, तुझा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची उपस्थितीत करतो. पण मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शरण येणारा योद्धा नाहीये, मी संघर्ष करणारा योद्धा आहे, मी शरण नाही गेलो. पण सुदैवानं ज्याला पोलिसांनी माझ्या बाबतीमध्ये तिथं गोंदियाच्या संदर्भात माहिती घेतली तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी सांगतोय, तो जबाब जो देतोय इसम त्यात काही तथ्य दिसत नाही. त्यांनी त्याला ज्याला कसून चौकशी केली त्याला त्याचं स्टेटमेंट बदललं आणि त्यांनी माझ्या नावाबद्दलची जी काही माहिती त्या ठिकाणी दिली होती ती खोटी आहे त्यांनी स्वतः मान्य केलं. त्यामुळे या सगळ्या प्रसंगात मी गेलोय. माझं त्यांना आपल्या माध्यमातून सांगणं आहे, अरे तुम्ही काय करायचं ते करा रे. तुम्हाला मी आजपर्यंत शरण नाही आलो. माझी कमिटमेंट जी किरण काळेची ती या शहरातल्या जनतेशी आहे. आज प्रसंग बाका आहे हे आम्हाला माहिती आहे. आज राज्यात सत्ता तुमची, दिल्लीत सत्ता तुमची, गल्लीमध्ये तुमची दहशत, गुंडगिरी, दादागिरी, प्रचंड पैसा तुम्ही त्या ठिकाणी कमावलेला आहे. तुम्ही समाजाला पायाखाली ठेवायचं काम या शहरामध्ये करतायत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. पण तो दिवस दूर नाहीये की ज्या दिवशी तुमचा हा सगळा बुरखा जो आहे तो किरण काळे टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही आणि या शहरामध्ये परिवर्तनाची नांदी जी आहे ती तुम्हाला निश्चितपणे भविष्यात पाहायला मिळेल. किरणजी, जे सांगताय तुम्ही ते मला असं वाटतं नगरकरांना पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे माहीत होत असेल. मी मुद्द्यावरती येणार आहे. अत्याचार तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये केला असं त्यांनी नोंदवलं होतं, मात्र तुम्ही जेव्हा नंतर आलात तेव्हा त्यांचंच ऑफिस तुम्ही उचलायचं काम केलं. जैन भूखंडाचा प्रश्न काय आहे? तुम्ही म्हणतायत की तिथे ती जागा हडप केलेली आहे, त्याचा तुम्ही तपासही करताय, त्याची तक्रारी दाखल केल्या, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहेत. मात्र समोर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं म्हणणं आहे, जे मुनीजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जागा खाली करा, तर ते म्हणतात की तो भूखंड, जेवढे नगरचे भूखंड आहेत ते खाली करून घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. तर मग प्रश्न आहे की कब्जा कोणाचा आहे? मान्य केलं स्वतः की त्या ठिकाणी या शहराच्या आमदारांचं राजकीय कार्यालय जे आहे ते जैन समाजाच्या एक जैन ऋषभ संभव जैन ट्रस्ट, मंदिर ट्रस्ट जो आहे त्याच्या नावे असणाऱ्या त्या भूखंडावरती आहे. बरं, हे काय मी नुसता आरोप नाही करत आहे. या संदर्भात हे सगळे दस्तऐवज जे आहेत ते मी ऑन रेकॉर्ड सगळ्या मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आहेत. ही 1975ची विल आहे ही जी माझ्याकडे आहे ती 1975ची विल आहे. मंगूबाई बोरा नावाच्या एका भगिनीने 1975 साली या ट्रस्टला त्या ठिकाणी ही जी जागा आहे ही जागा त्या ठिकाणी दान केली होती आणि ती जागा त्यांनी धर्म कार्यासाठी त्या ठिकाणी दान केली होती. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सदरू जागा वरील संस्थेने कधीही कोणास विकू नये, अगर दुसऱ्या कोणासही कोणत्या प्रकारे देऊ नये, तिचा उपयोग फक्त धार्मिक कृत्याकरताच करावा. पण दुसऱ्या बाजूला माझ्याकडे ही एका वर्तमानपत्रातली 14 फेब्रुवारी 2024 पेपर नोटीस आहे, जागा विक्रीची जाहीर नोटीस. 24 म्हणजे एकच वर्ष ते मागच्या निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी जागा विक्रीची नोटीस आहे. आणि याच्यामध्ये या जागेचं टेंडरिंग त्या ठिकाणी करण्याचा डाव ह्या लोकांनी संगनमत करून त्या ठिकाणी केला. यामध्ये या ट्रस्टचे काही जे
धर्माशी, परमेश्वराशी हम्म. प्रतारणा करून त्या ठिकाणी जे काही पाप करू पाहतात ते ट्रस्टी याच्यात काही आहेत. विशेषतः या ट्रस्टचे अध्यक्ष त्याच्यामध्ये स्वतः लाभार्थी आणि संगणमतात इन्व्हॉल्व आहेत. दुसरे जे आहेत ते ह्या शहराचे तथाकथित कार्यसम्राट जे आहेत ते स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत, कारण त्यांचं राजकीय कार्यालय त्या ठिकाणी आहे. आणि तिसरे म्हणजे ह्या कार्यसम्राटांचे हस्तक हे गोंडाळ नावाचे जे ग्रस्त आहेत ते त्या ठिकाणी आहेत. त्या गोंडाळाचं नाव मी यासाठी घेतोय की ही जी विल आहे त्या विल मध्ये त्या ठिकाणी 7 भाडेकरूंची नाव आहेत. त्याच्यामध्ये ही 1, 2 या ठिकाणी आणि ही 7 नाव आहेत. त्याच्यामध्ये हरिभाऊ नावाचे गोंडळांचं नाव आहे. यांच्या वाट्याची त्या जवळपास 5,000 स्क्वेअर फीटच्या भूखंडामध्ये एक साधारणतः एक 100-125 स्क्वेअर फीटची एक छोटी खोली त्या ठिकाणी एका इमारतीमधील जुनाट पद्धतीच्या त्या ठिकाणी होती. पण मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा ह्या कार्यसम्राटाने त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय कार्यालय फाटलं त्याला ती बिल्डिंग रात्रीतनं बुलडोजर लावून उद्ध्वस्त करून टाकली. बरं एवढंच नाही केलं तर महानगरपालिकेचं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड नोंद आहे की त्या ठिकाणी मंदिर होतं. हे मी नाही सांगत, हे रेकॉर्ड सांगते महापालिकेचं. मग बुलडोजर तुम्ही लावताना ते मंदिराला सुद्धा तुम्ही बुलडोजर लावला का? हा, कुठे ते आज मंदिर कुठं गेलं? हा, एका बाजूला तुम्ही हिंदुत्वाची त्या ठिकाणी सांगता गोष्ट आणि हिंदुत्वासाठी देव देश धर्मासाठी तुम्ही लढता असं सांगता, आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंच्या जैनांच्या धार्मिक कार्याच्या जागा मंदिरं, म्हणजे मोहम्मद शाह अब्दाली ज्याला वरतून आला होता या देशावरती स्वारी करायला, त्यांना अनेक मंदिरं त्या ठिकाणी पाडली. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मंदिरं त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला, उभी केली, धर्मरक्षणाचं कार्य केलं. आणि आज ह्या ज्या अवलादी आहेत ह्या औरंगजेबाच्या अवलादींपेक्षा सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने त्या ठिकाणी कृत्य करतायत. त्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जो काही भूखंडाची ताबेमारी या शहराच्या आमदारांनी स्वतः केली तर त्याचा भांडा फोडतो त्या ठिकाणी आम्ही केलाय. जैन मुनी राष्ट्रसंत आचार्य गुप्तीनंदजी महाराज की ज्यांनी पुण्याच्या HND बोर्डिंगचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि बिल्डर्स आणि तिथले ट्रस्टी यांनी संगनमत करून जो हजारो कोटींचा भूखंड काही कोटी रुपये त्या ठिकाणी घशात घालण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातनं ती सगळी जागा वाचवली. ज्याला गुप्तीनंदजी महाराजांसमोर हा विषय त्या ठिकाणी मी मांडला. माझे सहकारी जैन समाजाचे मनोज शिवालाल गुंदेच्या यांनी पण त्याच्यामध्ये प्रचंड खांद्याला खांदा लावून साथ या सगळ्या प्रकरणात दिली. कारण जैन समाजामध्ये वस्तुस्थिती अशी की लोक व्यापारी आहेत, त्यांचा धंदा व्यापार जो आहे, तर त्यांनी थोडा आवाज उठवला तर लगेच महापालिका प्रशासन आहे त्याचा गैरवापर लोक करतात. एखाद्याच्या दुकानाला बुलडोजर त्या ठिकाणी लावा सुद्धा हे कमी करत नाही. पण अशा प्रसंगामध्ये शिवालालजी गुंदेच्या सहकार महर्षी यांचा वारसा जे चालवतात ते मनोज गुंदेच्या यांनी खूप त्या ठिकाणी याच्यामध्ये एक चांगली भूमिका माझ्यावर त्या ठिकाणी घेतली. आणि आम्हाला अभिमान आहे की देव देश धर्म कार्यामध्ये त्या ठिकाणी गुप्तीनंदजी महाराजांना त्या शहराच्या आमदारांना वचन द्यावं लागलं की मी फेब्रुवारी 28 पर्यंत हा जो भूखंड आहे तो तुम्हाला परत करेल. आणि शेवटी ते संत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आचार्य आनंद ऋषीजी महाराजांची ही भूमी आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं एक मोठी ऊर्जा या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरात आहे. त्यांची समाधी या शहरात आहे. त्या स्थळावरती त्या ठिकाणी गुप्तीनंदजी महाराज यासाठी खास पुण्याहून त्या ठिकाणी चालत आले, पायी पायी ते या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः याची घोषणा जी आहे ती या ठिकाणी केली. त्यांनी घोषणा करताना एक त्यांना आणखी सूचना केली या शहराच्या आमदारांना की तुम्ही आता जे जे भूखंड जैन धर्माचे या ठिकाणी गिळंकृत केलेत ते रिकामे करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. ते एक आहे ना की चोर को ही कोतवाल बना दो, चोरालाच चौकीदार करा. तर त्यांनी ते केलं आणि त्याच्यामुळे अजूनही तो भूखंड प्रत्यक्षात ताबा त्याचा मिळायचा आहे. जोपर्यंत ताबा मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहील. पण या निमित्ताने एक गोष्ट या शहरामध्ये पहिल्यांदा घडली की ज्या ताबेमारीचा आरोप सातत्याने त्या ठिकाणी आम्ही करतोय, लोक अंधारात भेटून आम्हाला त्याचे कागदपत्र देत असतात. तर ही सुद्धा कागद काय मी कुठं काढायला गेलो नव्हतो. जैन समाजातच लोकांनी मला ही कागद जे आहेत सगळे पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी आणून दिले, विश्वासानं आणून दिले आणि आम्ही सुद्धा विश्वासानं ती लढाई लढलो.
तर या शहरातल्या ताबेमारीचा नायनाट करण्याचा जो काही लढा आहे, त्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी चोर जो आहे मुद्देमालासह त्या ठिकाणी पकडला गेला आणि त्याच्याकडनं आता हा भूखंड जो आहे तो त्या ठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही निश्चितपणे खाली करून घेणार म्हणजे घेणार. खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये जेव्हा ताबेमारीचा आरोप व्हायचा तेव्हा स्टेटमेंट होतं लोकप्रतिनिधींचं की तुम्ही सबूत द्या, मी मान्य करतो. आणि मला असं वाटतं किरण काळेजींनी तो सबूत दाखवलाय सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलाय. आपण प्रशासनावरती आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय. कालची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील जे शिवसेनेचे नेते आहेत अनिल शिंदे यांच्या घरी जो प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी काय ढासळलेली आहे, त्यांचे कुटुंबीय जो आरोप करतात, शिवसेनेचे नेते सचिन शिंदेंनी देखील अगदी खालच्या लेवलला जाऊन त्यांच्यावरती बोललेलं आहे. कसं बघताय सगळ्या गोष्टींकडे? एक तर सगळ्यात पहिले अनिलजी शिंदे हे या शहरातले एक ज्येष्ठ आमचे सहकारी जुने ते शिवसेनेमध्ये होतेच आमच्यावर पूर्वी, आणि स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या तालमीमध्ये ते तयार झालेले त्या ठिकाणी या शहरातले नेते कार्यकर्ते आहेत. त्यांची प्रकृती जी आहे, मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना त्या ठिकाणी पटकन याच्यातनं रिलीफ मिळावा, त्यांची प्रकृती सुधारावी अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मनापासून भावना आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही विधानसभेला आणि लोकसभेला जे काही माजी खासदार आहेत की जे अजूनही स्वतःला खासदार समजतात, ते अजून त्यातनं बाहेर चालत तयार नाहीत की मी आता खासदार नाहीये. आणि दुसरं असं आहे की त्यांना त्याचा पराभवच मान्य नाहीये, ते स्वतःला असं की मी पडलोच नाही, मी अजून खासदारच आहे. तर त्यांचा उल्लेख अनेकदा ते खासदार असाच त्यांना ऐकायला आवडतो. तर ते काम त्यांचं केलं शिंदेंनी असेल किंवा अन्य लोकांनी, जी काही एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, मिंद्यांची शिवसेना, त्या लोकांनी. त्यानंतर आमदारकीला सुद्धा त्यांनी यांचं इमानी इतबारे काम केलं. असं असून सुद्धा आज त्या ठिकाणी यांच्या जीवावरती उठतील इथपर्यंतची पावलं ही लोक उचलतात बरं का. हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे जी लोक तुमच्यावर काल परवापर्यंत तुमच्या ताटात एकत्र जेवत होती, तुम्ही त्यांच्या ताटावर आता विष टाकताय. म्हणजे अशा पद्धतीने प्रशासनाचा वापर करून जर त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये अगदी किचन पर्यंत पोलीस जात असतील आणि त्या ठिकाणी एक दहशत निर्माण करत असतील आणि त्याच्यातनं जर ताणतणावातनं जर एखाद्याचा पार जीव जायची वेळ आली, तर मग तुम्ही कुठल्या पातळीवरती या शहरातलं राजकारण घेऊन जाताय बरं का. आणि आज जर काही कमी जास्त झालं त्या ठिकाणी अनिल शिंदेचं, तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. एवढं नीच राजकारण जे आहे ते या शहराने कधीच अनुभवलं नव्हतं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचा सवाल शिंदे सेनेचे जे काही लोक आहेत त्यांना आहे की तुम्ही आता 15 दिवसापूर्वीपर्यंत, निवडणूक सुरू होईपर्यंत एकत्र नांदत होतात ना. हा, तुम्हाला तेव्हा हे लक्षात नाही आलं का? हा, जर हिंमत असेल तर गद्दार सेनेच्या लोकांनी जाहीर करावं की उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि घड्याळ यांच्या युतीवर त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार नाही. म्हणजे लोकांच्या मनात शंका आहेत की ही नुरा कुस्ती आहे म्हणून. तिन्ही पक्षांच्या आपापसामध्ये ही 16 तारखेवरती नुरा कुस्ती आहे. त्यामुळे लोकांना मी आवाहन करेन की ह्या नुरा कुस्तीतल्या लोकांना तुम्ही काय फार सिरियसली घेऊ नका. शेवटी हे सगळे परत उद्या एकत्रच येणार आहेत, कालही एकत्र होते. या शहरामध्ये जर खरा विरोधक त्या ठिकाणी तुम्हाला हवा असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पर्याय जनतेसमोर आहे. आम्हाला तुम्ही विरोधात बसवू नका, तर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सत्तेच्या ज्या चाव्यात त्या आमच्या हातात द्या. महापौर त्या ठिकाणी आमचा बसवा, तुम्ही आम्हाला एकतर्फी त्या ठिकाणी कौल द्या. आम्ही ह्या सगळ्यांच्या जोखडातनं तुमची मुक्तता जे त्या ठिकाणी करून दाखवू. सर, या निवडणुकीमध्ये भूतो न भविष्यात अशा काही गोष्टी घडल्यात. बिनविरोध बरेच नगरसेवक करण्यात आलेले आहेत आणि स्वीकृत नगरसेवकांसाठी बरेच आश्वासनं देण्यात आलेत. काय सांगाल यावरती? हे यांना लोकशाहीच मान्य नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं धाक दपटशाही करून त्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध करायचा यांनी 5 जागांवरती प्रयत्न केला. वास्तविक पाहता यांचा प्रयत्न 68च्या 68 जागा बिनविरोध करण्याचा होता. म्हणजे मी अत्यंत जबाबदारी तुम्हाला सांगतो की आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आम्ही उमेदवार रिंगणामध्ये दिलेत त्या प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा यांचा प्रयत्न त्यांनी केला होता. कुणी त्या ठिकाणी 25 लाखाची ऑफर देते, 70 लाख, 1 कोटी. अरे एवढी तुम्हाला भीती वाटते निवडणुकीची?
सामोरं जाण्याची त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जे काही बिनविरोध करण्यासाठी त्यांनी अगदी पोलीस प्रशासनाचा स्वतःच्या अंगरक्षकांचा सुद्धा त्या ठिकाणी जो गैरवापर केला तो ऑन कॅमेरा त्या ठिकाणी या जनतेने पाहिलेला आहे. म्हणजे कधी पाहिलंच नाही की पोलीस प्रशासनातले जे काही कर्मचारी जे आहेत ते ड्युटीवरती असताना त्या ठिकाणी जिथे त्यांनी जायला नाही पाहिजे अशा कुणाच तरी खाजगी जागेमध्ये त्या ठिकाणी अनाधिकाराने प्रवेश करतात. हातामध्ये त्याला रिव्हॉल्वर तरी कसं म्हणायचं, कट्टाच म्हणावा लागेल. म्हणजे तो काढायचा, तो असा हातात फिरवायचा, तो असा दाखवायचा, भिरकवायचा. अरे म्हणजे तुम्ही पोलीस आहेत की कुणाचे खाजगी नोकर आहेत? कसा आदर त्या ठिकाणी पोलिसांबद्दल राहील बरं या सगळ्यात. बरं त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोघांचं निलंबन करून त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय आता की तुम्ही दहशत करायला गेला होता. म्हणजे बंदकीच्या त्या ठिकाणी नॉटवरती तुम्ही लोकांना पिस्तुले लावून त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने बिनविरोध करायसाठी आटापिटा करणार असाल तर नगरच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे. आता ज्या 5 जागा सोडून उर्वरित 63 जागांवरती निवडणूक होतीये ती निवडणूक त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. लोकांना मी आवाहन करेन की तुम्ही बंदुकाच्या जोरावरती निवडणुका करू पाहणाऱ्यांना निवडून द्यायचं की त्या ठिकाणी आमचे सर्वसामान्य घरातले चारित्र्यवान असणारे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं. किरणजी, महायुतीच्या भरपूर मोठ्या मोठ्या रॅल्या निघत आहेत, अगदी विजय उत्सव सारख्या गोष्टी होत आहेत, मोठ्या मोठ्या सभा होत आहेत. मात्र एक महत्वाची गोष्ट घडतीये, बीजेपीसाठी नेते मंडळी आलेले होते, शिंदे गटासाठी देखील त्यांचे मंत्रिमंडळी आले होते, पण कुठेतरी महायुतीमधील जे काही राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह आहे त्यावरती कुठला मोठा नेता आलेला दिसत नाहीये. अगदी महायुतीच्या सभेमध्ये बॅनर असेल, अजित पवार नाहीये दिसत आहेत. नेमकं कसं आहे हे चित्र, कसं आहे नेमकं, काय सगळंच बिनसतंय काय? काय की हे आता अजितदादांनी ओळखून घेतलं पाहिजे की तुम्ही ज्या सापाला दूध पाजलं तो सापच आहे, तो काही तुमच्याबरोबर नाहीच आहे. तो भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी केव्हाच कार्यकर्ता झालेला आहे आणि तो फक्त टायमिंग टेक्निकली तुमच्याबरोबर आहे. त्या ठिकाणी तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसाचं काम त्यानं अंधारात केव्हाच केलेलं आहे. त्यामुळे आता तो फक्त भारतीय जनता पार्टी बरोबर त्या ठिकाणी पुढे जातोय. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निवडणुकीची यंत्रणा आम्ही पाहतोय तर ते आता ज्या पद्धतीने लढतायत त्यांना या ठिकाणची जी राष्ट्रवादी घड्याळावरची टेक्निकल आहे ती पुढच्या काळामध्ये अशीच्या अशी अख्खी उचलायची आणि ती भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करायची आणि त्यांना या ठिकाणी लोकांची सुद्धा फसवणूक करायची आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढची निवडणूक लढायची. तर आता अजित पवारांनी त्या ठिकाणी वेळेस सावध व्हावं असा त्यांना मी सल्ला देण्यात का मोठा कार्यकर्ता नाहीये, पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ही पूर्ण टीम बीजेपी मध्ये जाईल असं म्हणतात, मात्र बीजेपीतले जे काही लोक आहेत ते उत्तरेमध्ये सेक्युलर असतात आणि ते दक्षिणेमध्ये या ठिकाणी हिंदुत्ववादी होतात, ते स्वीकारतील का? अशी जर आयती टीम आली तर त्यांना हे जमेल का? हे डबल डोलकी आहेत. लक्षात घ्या की तिथे सांगायचं की म्हणजे अगदी तिथल्या नगर परिषदेच्या आता निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीनंतर त्यांनी जे स्वीकृत केले तर त्या ठिकाणी ज्या समाजाला ते टार्गेट करतात त्या घटकांना सुद्धा स्वीकृत केलं. तिथे जाऊन त्यांना तिथं गोंजरायचं आणि इथे येऊन त्यांच्यावरती आग पाखड करायची आणि सांगायचं की त्या ठिकाणी अहमदनगरने आमचा पराभव केला आणि अहिल्यानगर जे आहे त्याच्यासाठी आम्ही लढतोय. आणि ते दम पण देतात, ऑन कॅमेरा दम देतात अक्षरशः की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पाडलं, तुम्ही आम्हाला हरवलं, मग आता आम्ही तुम्हाला आमचं का समजू. अरे ही जर भाषा त्या ठिकाणी तुमची असेल तर तुम्ही ह्या देशाच्या संविधानाला मानत नाहीत का? ज्याला एखाद्या व्यक्तीला लोक निवडून देतात, निवडणूक संपल्यानंतर तो ज्यांनी निवडून दिलं ते आणि ज्यांनी तुम्हाला निवडून नाही दिलं असेल ते, अशा सगळ्यांची तुम्ही आमदार खासदार असता. पण ह्या लोकांना ते नाहीये. हे फक्त सत्तेसाठी त्या ठिकाणी लढणारी माणसं आहेत, त्यांना कुणाचं काही देणं घेणं नाहीये. तर अशा लोकांवरती लोकांनी आता विश्वास जो दाखवला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, थोडी चूक झाली विधानसभेला. आता मात्र येणारी महापालिका आणि पुढची लोकसभा विधानसभा ह्या चुका परत होणार नाहीत याची काळजी लोकांनी घ्यावी असं मी आवाहन लोकांना करेल. किरणजी, जे महानगरपालिकेमध्ये विकासाचे मुद्दे असतील, लोकांच्या गरजेचे मुद्दे असतील त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. मात्र अजूनही प्रचारामध्ये हिरवा गुलाल, भगवा गुलाल यावरती बोललं जाते. माजी खासदार येत आहेत, ते वक्तव्य करतायत, आमदार तर म्हणतात की तो परिसर माझा नाहीये. तुमचा महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही सगळ्यांचे आमदार असल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला, मुद्दे कुठे आहेत? या शहरामध्ये हिरवा गुलाल जर कधी पाहिला असेल सगळ्यात पहिल्यांदा तो स्वर्गीय अरुण बलबीम जगताप यांच्या निवडणुकीमध्ये या शहरानं पाहिला. ही वस्तुस्थिती हे कुणी बदलू शकत नाही.
माहितीच नव्हतं हिरवा गुलाल कसा असतो. तो यांनी दाखवला पहिल्यांदा. बरं, यांची राजकीय कार्यकीर्द जी उभी राहिली, बहरली, फुलली, मोठी झाली, तेच मुळात त्या ठिकाणी मुकुंदनगरच्या पाठिंब्यावर झाली. हा, यांनी काय सांगायचं की मुकुंदनगर असे, मुकुंदनगर तसं आहे. अरे तुमचं तर त्या ठिकाणी दुसरं घर मुकुंदनगरला त्या ठिकाणी तुम्ही केलं होतं. तुम्ही तिकडची बिर्याणी खाल्ल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता. तुमचा राजकीय जन्मच हिरव्यामुळे. तुम्ही जो हिरवा आणि भगवा सांगता, आणि भगवं जे आहे ते शिवसेनेचं भगवं हे लक्षात घ्या बरं का. त्याच्यामुळे हे हिरवा आणि भगवा जे काही लोक करतात त्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही. या शहरामध्ये इतक्या वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे, दररोज नळाला मुबलक पाणी आलं पाहिजे, पुरेशा दाबानं आलं पाहिजे, आणि ठराविक सकाळी 7-7:30च्या वेळेला आलं पाहिजे. ही या महिलांची मागणी आहे. ती तुम्ही कधी पूर्ण करणार ते आम्हाला सांगा. मुवाड्यामध्ये त्या ठिकाणी आजही नगर शहराला दररोज पाणी पुरवठा होऊ शकेल एवढं पाणी आरक्षित आहे. पण त्याचा उपसा जो आहे तो करण्यासाठी जी अमृतची फेज 2 ची योजना आहे त्याच्यावरती 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करून सुद्धा आज सगळ्यात ते पाणी लोकांना मिळालेलं नाही. ते पाणी आम्हाला लोकांना त्या ठिकाणी द्यायचं आहे. या शहरामध्ये आजही शहर अंधारात असतं. स्ट्रीट लाईटचा जो प्रकल्प कोट्यावधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी उभा केला गेला, मात्र स्ट्रीट लाईट्स तुम्हाला अनेक भागांमध्ये आजही बंद दिसतील. अंधेरी नगरी अशी जी शहराची दुरावस्था केलेली आहे ती आम्हाला त्या ठिकाणी दूर करायची आहे. या शहरामध्ये एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे की घरामधनं बाहेर पडल्यानंतर आबालवृद्ध असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, ते सुरक्षित नसतात. कारण की मोकाट कुत्र्यांचा एवढा प्रचंड त्रास त्या ठिकाणी आहे. पण यांचे बगलबच्चे कार्यकर्ते त्या मोकाट कुत्र्यांचे जे अवयव असतात त्याची सुद्धा तस्करी करून त्या ठिकाणी 5-5 लाख रुपयांचा हप्ता जो आहे महिन्याला तो त्या ठिकाणी गोळा करतात. या गलीतले कुत्रे उचलायचे त्या गलीत नेऊन सोडायचे, मग त्या गलीतले उचलायचे ह्या गलीत आणून सोडायचे. हे यांचं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे हे मूलभूत प्रश्न या ठिकाणचे आहेत. आजही शहरामध्ये असे अनेक ओढे नाले आहेत की ज्याच्यावरती यांच्या बिल्डर लॉबीनं, ज्यांच्याकडनं हे पॉलिटिकल फंडिंग घेत असतात, त्या लोकांनी ताबेमारी करून ते गिळंकृत केलेत. त्याचा परिणाम असा झालाय की पाऊस आला, थोडा पाऊस पडला की लोकांच्या घरात पाणी शिरतं. जोपर्यंत हे ओढे नाले गिळंकृत केलेले मोकळे होत नाहीत तोपर्यंत हा सगळा प्रकार थांबणार नाही. त्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे. या शहरामधल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा पूर्णतः बंद पडलेल्या आहेत. एका दुसरी शाळेचा अपवाद सोडला तर आजही या शहरात असा एक मोठा वर्ग आहे की ज्या ठिकाणी लोकांची मोठमोठ्या शाळांमध्ये फी भरून मुलांना शिकवायची परिस्थिती नाहीये. आम्हाला महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करायच्यात. तिथे डिजिटल ई लर्निंग जे आहे त्याचं मॉडेल त्या ठिकाणी आणायचं आहे, आणि अत्यंत म्हणजे अत्यल्प किंवा मोफत त्या ठिकाणी ह्या मुलांना कसं शिक्षण देता येईल आणि एक आदर्श शिक्षण व्यवस्था जी आहे उभी करता येईल यासाठी त्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे. हे आमच्या समोर विकासाचे अजेंडे, मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत, त्यासाठी आम्ही काम करतोय. जो काही रस्त्याचा मुद्दा होता, रस्ता घोटाळा होता, रस्ते काही झालेत काही नाही झालेत, अजूनही फुपाटा नगरमध्ये आहे. अजूनही लोकांना कुठं जायचं असेल तर त्या रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता बंद आहे, तिथला मनस्ताप सहन करावा लागतो. तो मुद्दा संपलाय का? हा मुद्दा संपलेला नाहीये. याच्या मागे एक मोठी कॉन्स्पिरसी, एक कट कारस्थान आहे. विशेषतः या शहराची बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेकडे येणारे जे रस्ते आहेत ते रस्ते त्या ठिकाणी तुम्ही पहा की खोदून ठेवलेत. जो मूळ बाजारपेठेतला अंतर्गत भाग आहे तिथल्या रस्त्यांची कामं ही गेल्या अनेक वर्षांमध्ये करू शकलेली नाहीयेत. शहराच्या उपनगरांमध्ये ज्या भूखंडांवरती यांनी ताबेमारी केली आणि त्या ठिकाणी आता मोठमोठे मॉल्स उभे राहत आहेत, त्या मॉल्सचे गाळे जे आहेत ते गाळे घ्यायला कुणी तयार नाहीये. त्यामुळे यांनी असं एक कटकारस्थान केलंय की जोपर्यंत या बाजारपेठेमधले रस्ते आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आपण रोखून धरत नाहीत, इथला व्यापार जो आहे तो जोपर्यंत त्याचं खच्चीकरण होत नाही तोपर्यंत यांनी जे काही मॉल्स त्या ठिकाणी उभे करायचा घाट घातलाय त्यांना गिरायकं मिळणार नाहीत. तर ही बाजारपेठ इथली उद्ध्वस्त करणं, इथल्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करणं, यासाठी ह्या कामांचा त्या ठिकाणी प्रोपोगंडा करून एक मोठं षडयंत्र या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी हे रचलं जात आहे. त्यामुळे वेळीच हे जर रोखलं गेलं नाही तर मात्र या शहरातली बाजारपेठ जी आहे त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे आणि आम्हाला हे रोखायचं आहे. तुम्ही असं म्हणतात मग एकीकडे मॉल्स होत आहेत तर या सगळ्या गोष्टीतून हे डेव्हलपमेंटचं एक चित्र आहे ना? नाही, ही डेव्हलपमेंट कुणाची आहे? खासगी डेव्हलपमेंट आहे ना. याच्यात लोकांचं काय आहे? लोकांचं काय आहे? जोपर्यंत इथली MIDC जी आहे ती मोठी होत नाही, विशेषतः एक यांनी जो आश्वासन मागच्या काळात त्यांनी जे दिलं होतं की IT पार्क आम्ही उभा केला, हा त्याचा भांडाफोड किरण कायनेच केला ना, लाईव्ह केला, इन कॅमेरा केला. तिथं कुठला IT पार्कच नाहीये. बरं IT पार्क नाही केला
ती गोष्ट आहे, पण तुम्ही आजपर्यंत इतक्या वर्षांच्या 3 टर्मच्या सत्तेमध्ये राज्यात देशात तुमची सत्ता असून सुद्धा कुठली इंडस्ट्री आणली, कुठला मोठा उद्योग आणला, कुठली कंपनी त्या ठिकाणी आणली? एकच जुनी L&T, ज्याला आता स्नायडर म्हणतात, ती सोडली. त्या शहरामध्ये आहे काय? जोपर्यंत इथे रोजगार निर्मितीची केंद्र उभं राहत नाहीत, त्याच्याशिवाय या शहराच्या बाजारपेठेमध्ये चलन येणार कुठनं? त्याच्यामुळे ही जे काही मॉल्स वगैरे हे प्रॉपर्ट्या गिळंकृत करून ताबेमारी करून जे काही डेव्हलप करतायत, त्या त्यांचा वैयक्तिक 100% त्यांचा विकास होतोय, पण शहराच्या जनतेचा विकास त्या ठिकाणी होत नाहीये. म्हणूनच या शहरातनं दरवर्षी हजारो मुलं मुली जे आहेत ते परमनंटली मायग्रेट होत आहेत पुण्याकडे, मुंबईकडे, अन्य शहरामध्ये शिक्षण आणि रोजगारासाठी. तर ते सगळं थांबवायचं असेल तर या ठिकाणी सत्तेतला बदल जो आहे तो त्या ठिकाणी झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि हे मुद्दे राजकारणात असले पाहिजेत, या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे. महायुतीने जाहीरनामा जाहीर केलाय का? दाखवा. आज 13 तारीख जे प्रचार संपत आलाय आणि महाविकास आघाडीचा निश्चयनामा जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलाय, बरं का. त्याच्यात अनेक मुद्दे आम्ही मांडले. त्यातला एक महत्वाचा मुद्दा हा आम्ही त्या ठिकाणी मांडला की घरपट्टी आणि पाणीपट्टी, की ज्या माध्यमातून म्हणजे ज्या पावत्या लोकांना आता गेल्यात मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या तोंडामध्ये थांबवल्या भीतीपोटी, 1-1 लाख रुपयाची पावती तुम्ही त्या ठिकाणी लोकांना देताय. अरे कसले 1 लाख रुपये? हा, तुम्ही खंडणी मागताय काय? पे अँड पार्कच्या नावाखाली म्हणजे 5 रुपयाचा पेन घेण्यासाठी तुम्ही जर रस्त्यावरती गाडी लावली तर तुम्हाला 10 रुपयाची पावती हे फाडायला लावतात. हा, अरे दिवसा डोळ्या खंडणी. बरं, याचं जे टेंडर काढलं तर दिवसाला 1209 रुपयांचं उत्पन्न पे अँड पार्क मधनं महापालिकेला हे देतात. प्रत्यक्षामध्ये रोज 2 ते 3 लाख रुपयाचं कलेक्शन लोक त्या ठिकाणी करतायत. तुम्ही विचार करा की या लेवलची ह्या शहरातल्या भ्रष्टाचाराची पातळी जी आहे ती किती उच्च कुठली गेलेली आहे. म्हणजे पंटर लोक जे तुमच्या मागे फिरतात राजकारणामध्ये, तुमचा राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी जपण्यासाठी, त्यांच्या घरांचे त्यांचे गल्ले भरण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या टुकार लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावरती उभं करून ही खंडणी गोळा करताय. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमचा निश्चयनामा लोकांसमोर आम्ही मांडलाय. मात्र महायुती त्यातले तिन्ही पक्ष यांचा ना जाहीरनामा आला, ना वचननामा आला, ना यांनी कुठलं आश्वासन लोकांसाठी आम्ही काय करणार आहे ते जनतेसमोर मांडलं. त्यामुळे दिशाहीन असणारी ही जी काही महायुतीतले तिन्ही पक्ष आहेत त्या पक्षांना शहर विकासाचे कोणतेही विजन त्या ठिकाणी नाही. किरणजी, सरते शेवटी बऱ्याच गोष्टींवरती आपली या ठिकाणी रोखठोक बातचीत झालेली आहे. 15 तारखेला मतदान आहे. तुम्ही महाविकास आघाडीमधला एक घटक आहात. मुंबईला तिकडे दोन्ही ठाकरे एकत्र येतात, मुंबई वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही इथे देखील 2 प्रकार आहेत, शिंदे गट असेल आणि मशाल असेल. जनतेला काय आव्हान कराल? मुंबईमध्ये त्या ठिकाणी मराठी माणूस पेटून उठलाय आणि मुंबई गुजरात यांच्या ताब्यात जाणार नाही यासाठी त्या ठिकाणी क्रांती त्या ठिकाणी घडतीये. हे लक्षात घ्या, क्रांती घडतीये. मोठं जन आंदोलन या निवडणुकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी उभं राहतंय. आज अहिल्यानगर सुद्धा वाचवण्याची गरज त्या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीची महानगरपालिकेची यंत्रणा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून यांनी पोखरून काढली, की जी वास्तविकता या शहराची लाईफलाईन आहे, महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ती जर त्या ठिकाणी चांगलं काम करू शकली तरच लोकांचे दैनंदिन आयुष्यातले जे काही प्रश्नांनी जगणं जे आहे ते सुसह्य होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे येत्या 15 तारखेला मी नगरकरांना आवाहन करतो की आपण या शहरामध्ये सुद्धा मतदानाच्या माध्यमातून क्रांती करा. महायुतीचे जे काही उमेदवार त्या ठिकाणी आहेत सगळ्याच पक्षांचे तुम्ही प्रोफाईल चेक करा. कुणावर त्या ठिकाणी हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, कुणावरती त्या ठिकाणी लोकांच्या प्रॉपर्टीवरती इलिगली एन्क्रोचमेंट केल्याचे गुन्हे आहेत, त्या ठिकाणी 420चे गुन्हे आहेत. परहॅप्स त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रोफाईल तुम्ही चेक केला तर कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी फार्मासिस्ट आहे, कुणी त्या ठिकाणी इस्त्रीचा व्यवसाय करणारा सामान्य त्या ठिकाणी नागरिक आहे. अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर तुम्ही लोकांना सुद्धा आमचं आव्हान आहे की याची तुलना करून त्या ठिकाणी जे सर्वसामान्य कुटुंबातले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो लढा त्या ठिकाणी आम्ही उभा केलाय, तसं लोकसभेला तुम्ही धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय त्या ठिकाणी केला, तसाच विजय ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे तो त्या ठिकाणी करावा. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी अगदी गॅरंटेड त्या ठिकाणी ऑन रेकॉर्ड लिहून देऊन तुम्हाला त्या ठिकाणी वचन देतो की नगर शहराचा महापौर जर त्या ठिकाणी जर महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी बसवण्यासाठी आम्हाला सत्तेची पूर्ण ताकदीनं
त्या ठिकाणी जर कमान हातात सोपवली तर या शहराचं आम्ही चेहरामोहरा बदलून येत्या काळामध्ये नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि पुणे असेल या धर्तीवरती त्या ठिकाणी विकास करून दाखवू. नक्कीच खऱ्या अर्थानं अहिल्यानगर महानगरपालिका आपण या ठिकाणी किरण काळेजी यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी अनेक भूमिका मांडल्या, अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं जे पहिल्यांदाच नगरकर ऐकतील आणि त्यासोबतच महत्वाच्या मुद्द्यांनाही हात घातला. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि वेळ दिला. येत्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं निवडणुकीचा निकाल लागणार आहे ते पाहायला मिळतंय. मात्र मतदान करत असताना जनतेनं विचार करणं फार महत्वाचं आहे की आपल्या हिताचं काय आहे, आपल्या फायद्याचं काय आहे, आपल्या मूलभूत गरजा कुठला लोकप्रतिनिधी पूर्ण करणार आहे आणि त्यालाच आपल्याला कौल द्यायचा आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.